डिस इज, जे इज नाही आहे, जे सहज नाही आहे. इज म्हणजे काय, अशी बॉडी वाटलीच नाही पाहिजे, बॉडी लेसनेस फील झालं पाहिजे. इथं दुखते, इथं दुखते, इथं दुखते, दात दुखते, डोळा दुखते, सारं दुख असलं तर काय होईल, बॉडी इझीनेस नाही आहे बॉडीमध्ये. इज म्हणजे काय की बॉडी लेसनेस फील झालं. हे फक्त फिलिंग आपलं, जर तुम्ही उपवास शिबिर केलं ना तर त्याच्यामध्ये हे फिलिंग तुम्हाला 100% येते की चौथ्या दिवशी 5व्या दिवशी काही न खाता एवढी एनर्जी पण असते आणि असं वाटते आपण फुलपाखरू झालो का, उडाव आता, असं फिलिंग फक्त उपवास केल्यावर आपल्याला समजते. आयुष्यात कधी उपवास केला नव्हता, पण 9 दिवसाचा उपवास केला, माझ्या वडिलांनी केला, मी केला आणि समजलं. तर काय झालं की रोग म्हणजे काय याच्यावर आपण होतो. रोग म्हणजे डिस इज, जे इज नाही ते काय आहे, डिसीज आहे. मग डिसीज, हिपोक्रेट्सला विचारलं व्हॉट इज डिसीज, तर तो म्हणतो ॲबनॉर्मल स्टेट ऑफ बॉडी. ॲबनॉर्मल, जे स्वाभाविक अवस्था नाही बॉडीची. जसं डोक्याचं वर असणं काय आहे, स्वाभाविक आहे, नॅचरल आहे. आणि खाली शीर्षासन करून किती वेळ राहू शकता बरं, डोकं खाली पाय वर, नॅचरल आहे का ते, ते काय आहे, ॲबनॉर्मल. बरोबर आहे, डोकं वर असणं नॉर्मल आहे, पाय खाली असणं. बरं, हात असे वरते करून घ्या, थोडा वेळ आता करा करा बरं, किती वेळ ठेवू शकता हाताची नॉर्मल व्यवस्था.